नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा खुर्द येथील मारुतीनगर परिसरातील प्रिया कृष्ण गर्जे वय वर्ष 32 यांनी त्यांच्या 12 व 11 वर्षांच्या मुलींना काही व्यक्तींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. संबंधितांकडून अश्लील वर्तन व धमक्या दिल्या जात असल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अनेक वेळा लेखी तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच रात्री घरावर दगडफेक होत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. न्याय मिळत नसल्याने प्रिया गर्जे यांनी 6 एप्रिल 2026 रोजी मुलींसह अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. माझं नाव आहे ना प्रिया कृष्ण गर्जे आहे. मी राहणार नेवासा तालुका मारुतीनगरमध्ये मी राहत आहे. मला आहे ना खूप वर्षापासून माझ्या मुलींना आणि मला आहे ना खूप त्रास आहे शेजारच्यांचा. हाणमार करणं, टॉर्चर करणं, घाण कृत्य करणं मुलींसमोर. याची पोलीस सुद्धा दखल घेत नाही. किती वेळेस केस दिली ते नुसतं मिटूनच घेतात. काहीच माझ्या मुलींना न्याय भेटला नाही, मला भेटला नाही. आता रविवारच्या दिवशी त्यांनी असा कार्यक्रम केलाय का आमचा, मी कामावर असताना माझे घरचे पगार घ्यायला गेलेले होते माझे मिस्टर आणि माझ्या मुली 2 घरी होते. त्यांनी दारापुढे पूर्ण खड्डे खांदून ठेवलेत, पाया पूर्ण पाण्याची पाइपिंग सारी फोडून ठेवली, जेसीबीने खड्डे खाणले. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्यांचे. आणि घरच्यांना माहिती झालं म्हणून ते गेले म्हणे आम्हाला रस्ता नाही, इथून तुम्ही खड्डे खांडू राहिले. तर डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की मी रस्ता देणार नाही. आता कोणत्या याच्यामध्ये असं लिहिलेलं रस्ता नाही देणार म्हणून हा पण त्रास त्यांनी दिलाय. आणि याच्या अगोदर पण त्यांनी माझ्या मुलींना हाणमार केलेली आहे. त्याच्या बाबतीत पण मी त्यांना पोलीस स्टेशनला या बाबतीत पण सांगायला गेले, केस केली, पण त्यांनी पण दखल घेतली नाही. आता उपोषणला आले होते DSP ऑफिसला, उपोषणला बसायचं होतं, तिथं पण त्यांनी बसून दिलं नाही. म्हणून मी कलेक्टर ऑफिसला येऊन बसू राहिले. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलींना मला न्याय पाहिजे. जर हे उपोषण जर नाही त्यांनी मला जर इथं मला न्याय नाही दिला तर मी मरेपर्यंत इथंच राहणार आहे. इथंच माझं प्रेत राहील. कारण की मला तिथं जरी गेलं ते कुऱ्हाडी घेऊन आलेले आहेत. त्यांना नुसतं विचारायला गेलो का आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून ते कुऱ्हाडी कोयते घेऊन आलेले आहेत मारायला. माझ्या मिस्टरांवरती उघडले होते. तिथून निघालो, रस्ता बंद आहे, सगळं बंद आहे. कोणी पण पाहणी करायला आलं नाही. तिथं नुसतं पोलीसवाले म्हणते पाहणी करायला येतो, पाहणी करायला आले नाही, काहीच करायला आले नाही. 8 दिवस झाले चिखल पाण्याचे माझ्या पुरीला रस्ता नाही. त्याच्या दारासमोरून एवढ्या रस्त्यातून कसं जायचं आम्ही? शाळेत जायला रस्ता नाही, गावात जायला रस्ता नाही. कवर याची दखल घेणार आहे का नाही हेच मला कळाना. जर माझी दखल नाही घेतली तर मी इथंच मरणार. तिथं पण ती कुऱ्हाड कोयती घेऊन उभेच आहेत. तिथं मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं कायदेशीर. तिथं मरून काय अर्थ नाही. माझं इथं तरी होईल ना, म्हणायला तो होईल ना की रस्त्यासाठीच मेले म्हणून. ते काय त्यांच्या घरचा रस्ता आहे का? तो सरकारी रस्ता आहे, सरकारी देवी, सरकारी रस्ता, सगळं सरकारचं आहे. मग हे कोण कानून कायदे हातात घेणार आहे? हे कोण कुऱ्हाडन ते घेतात हातामध्ये? यांचं काय कारण आलं घ्यायचं? काही झालं का माझ्या नवऱ्याला, माझ्या पुरीला कुऱ्हाडी? आमच्या पाठीमाग कुणी नाही ना. मला आईबाप, माझ्या आईबापांचा पाठिंबा आहे ना. माझ्या नवऱ्याला आई वडील आहेत, नातेवाईक नाही, कोणीच नाही. आम्हाला हायच नाही कोणाचा पाठिंबा. आम्ही 4 जणच उभा राहतो. ते आम्हाला कुऱ्हाडन ते घेऊन येतात मारायला. प्रत्येक वेळेस हेच करून मी वैतागून गेले. तिथं मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं. न्याय तर भेटन ना मला. याच विषयावर मी थांबले. मी मेले तरी चालेल, माझ्या पुरीला न्याय भेटला पाहिजे फक्त. त्याच्यासाठी मी इथं येऊन बसलेले आणि मला न्याय पाहिजे. नाही भेटला तर मी इथंच मरण. मेले तरी चालन पण इथंच मरण. मी कृष्ण बंडू गर्जे, राहणार नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, तालुका नेवासा इथला मूळ रहिवासी असताना माझ्या शेजारची खंडू बरडे, अशोक बरडे, नवनाथ बरडे, बाबा अशोक बरडे हे 4 येऊन मला कायम धमकी देते का इकडून नको वागू, तिकडून नको वागू, जीवा मारण्याची धमकी देत आहे. ते सरकारी जागा आहे, सरकारी जागा, रस्ता सरकारी जागा सरकारी आहे, हे बेकायदेशीर त्याच्यावर हे करते अतिक्रम. काही कोण रस्ता नाही, तिकून रस्ता नाहीये. मी राहतोय 2008 पासून तिथं. माझ्याकडे पूर्ण पुरावा, नळपट्टी, घरपट्टी, लाईट बिल सगळं आहे. मी त्यांना रविवारी 29 मार्चला म्हणलो तुम्ही का रस्ता बंद करताय, मला यायला रस्ता नाहीये, ह्यो रस्ता काय सरकारी नाहीये. जर तू मध्ये आला तर तुला कुऱ्हाडी कोयत्याने फाडून तुडून फेकून देऊ, तर तुला शिवता येणार नाही, याप्रमाणे करून टाकू. आमची मागणी ही आहे, आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे ना, आरोपी अटक झाले पाहिजे.